आता मान्सून बाबत सुख वार्ता आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो. दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. उद्यापर्यंत मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सर्वात मोठा पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता आताची जी काही ब्रेकिंग बातमी आहे, अंदमान निकोबार आणि पूर्ण व्यापले जे काही सर्वात जास्त पुढील 3 ते 4 दिवसात महत्वाचे काय आहे, हवामान विभागाचा जो काही अंदाज आहे आपल्या समोर येणार आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी, मान्सून सर्वात मोठी बातमी, मोसमी वाऱ्याची जी काही अंदमान समुद्राचा जो काही बहुतांश जो काही भाग हा व्यापलेला आहे, तर संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवरती मान्सूनचे जे काही आगमन झाल्याची माहिती समोर आलेली आहे. सर्वांना जे काही समजण्यात येत आहे. बघू शकता आता सर्वात जास्त पाऊस हा पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. कारण की जो काही 40च्या वरती जे काही तापमान हे गेलेलेच आहे. मान्सूनची दमदार आगेकूच जे काही अंदमान आणि निकोबार हे सर्वात जास्त व्यापलेले आहे. बघू शकता पुढील 3 ते 4 दिवस महत्वाचे आहेत. तर बघू शकता देशातील जे काही शेतकरी बांधवांना जे काही सर्वात जास्त सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत जे काही आनंदाची बातमी ही आपल्या समोर झालेली आहे. 2026च्या जे काही नैऋत्य मोसमी वाऱ्याची जे काही सर्वात जास्त साऊथ ईस्ट मान्सून भारताकडे जे काही आपली वाटचाल अधिक गतिमान आणि आहे. सर्वात जास्त भारतीय हवामान विभागाने जे काही IMD आणि दिलेल्या ताज्या माहितीनुसार आज 18 मे 2000 सर्वात जास्त महत्वाची जी काही बातमी, वाऱ्यांनी आग्नेय जे काही अरबी समुद्राच्या आणखी काही भागांच्या जे काही कोमोरिन आणि सर्वात जास्त भाग नैऋत्य व आग्नेय बंगालच्या जे काही उपसागरात जे काही सर्वात जास्त काही भागांमध्ये यशस्वी प्रगती केलेली आहे. ते यानुसार जे काही मान्सून हा अंदमान आणि निकोबार मध्ये जे काही मान्सूनचे आगमन झालेले आहे. तर बघू शकता मान्सून वाऱ्याने जे काही अंदमान समुद्राचा जो काही बहुतांश भाग सर्वात जास्त व्यापलेला असून तर संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवरती मान्सूनचे जे काही आगमन झालेले आहे. तर यामुळे जे काही सर्वात जास्त जे काही पूर्व मध्य बंगालच्या जे काही उपसागरच्या काही भागात काही मान्सूनचे जे काही बेट हे दिसून आलेले आहे. बघू शकता तर मान्सून दाखल झालेला आहे. तर बघू शकता मान्सूनची ही प्रगती वेळेआधी समाजसाधारण जे काही सर्वात जास्त समाधानकारक जे काही मानली जात आहे. तर मान्सून पुढील जे काही 3 ते 4 दिवस महत्वाचे हवामान अनुकूल असून जे काही सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे की मोसमी वाऱ्याच्या जे काही सर्वात जास्त पुढील वाटचालीसाठी सध्या हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. येत्या 3 ते 4 दिवसात जे काही नैऋत्य मोसमी वारे आणि आग्नेय जे काही अरबी समुद्र, कोमोरिन आणि क्षेत्र जे काही सर्वात जास्त नैऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात जे काही पूर्वरित भागांना जे काही तसेच पूर्व मध्य बंगालच्या जो काही उपसागरात जे काही आणखी काही भागांमध्ये वेगाने पुढे सरकतील. अंदमानमध्ये जे काही मान्सून वेळेत दाखल झाल्यामुळे जे काही आता भारताच्या जे काही मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये मान्सून कधी पडणार याकडे सर्वांचे जे काही लक्ष लागलेले आहे. तर यामुळे जे काही काय होऊ शकतं आपल्या समोर बघू शकता. तर तापमान हे 40च्या वरती गेलेलेच आहे. बघू शकता आता पावसाची वेळ ही लवकरच येणार आहे. यंदा वेळेआधीच जे काही केरळात जो काही होणार आगमन, यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात जे काही दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडे जे काही वर्तवलेली आहे. सामान्यतः जे काही 1 जूनच्या सुमारास जे काही सर्वात जास्त पोहोचणारा जो काही मान्सून, यंदा सर्वात जास्त जे काही येणारा पाऊस आताची तारीख जी चालू आहे किनारपट्टीवर जे काही धडकू शकतो. बंगालच्या उपसागरात जे काही दाबाचे जे काही अनेक परिणाम हे दिसून येत आहे. क्षेत्र अधिक सक्रिय जे काही झाल्याने मान्सूनचा वेग वाढलेला आहे. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला जे काही टप्प्यात बंगालच्या उपसागरात जे काही अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या जे काही प्रवासात कोणताही मोठा हा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे जाणार आणि याची जे काही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर यापुढे जे काही सर्वात जास्त हवामान विभागाने म्हटले आहे की तसेच मान्सून 5 जून पर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून 6 जून पर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो. तसेच 7 जून पर्यंत जे काही पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आणखी जे काही सर्वात जास्त तुम्हाला समजण्यात येणार आहे. बघू शकता पाऊस जो काही पडणारच आहे. तर या पावसामुळे काय काय नुकसान होऊ शकते आपल्याकडं, जे काही शेतकऱ्यांचं सर्वात प्रथम जे काही नुकसान होऊ शकतं. तर यापुढे जे काही सर्वांनी जे काही सर्वात जास्त
काटेकोरपणे जे काही पालन केले पाहिजे. पाऊस पडला तरी जे काही सर्वांनी जे काही झाडाखाली उभे न राहणे ही सर्वात अत्यंत महत्वाची बातमी आहे. धो पाऊस बरसणार जे काही महाराष्ट्राचा राज्यावरती मोठं संकट, हवामानाचं जे काही सर्वात जास्त मोठं संकट येणार असून जे काही सगळीकडे उष्णतेची लाट सुरू असताना दक्षिण आणि ईशान्य भारतातील जे काही अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेले असून जे काही आता पुढील 7 दिवसांमध्ये जे काही हवामान खात्याने काही राज्यांना जे काही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे त्या राज्य मी काही तुम्हाला समोर सांगणारच आहे. बघू शकता कोणतं राज्य आहे. आता बघू शकता संपूर्ण भारतात जे काही सध्या सूर्य आग ओकत आहे. अनेक शहरांचे जे काही तापमान 45 अंशाच्या वरती गेलेलं आहे. तर सगळीकडे उष्णतेची लाट सुरू असताना दक्षिण आणि ईशान्य भारतातील जे काही अनेक जे काही सर्वात जास्त जे काही राज्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. तर त्यानंतर आता हवामान विभागाने जे काही सर्वात जास्त नामांकित जे काही कंपनी जे काही बघू शकता मणिपूरस जे काही 6 राज्यांमध्ये पुढील 7 दिवस जोरदार पाऊस हा इशारा देण्यात आले. बघू शकता इशारा दिलेला आहे. तर यापुढे जे काही पाऊस पडणार आहे ईशान्य भारतात जे काही अंदमान आणि निकोबार जे काही बेटे आहेत ते पश्चिम बंगालच्या जे काही उपसागरात सर्वात मोठी जी काही बातमी आपल्या समोर चाललेली आहे. तर बंगालचा जो काही परिसर आहे हा सर्व जास्त जे काही बघू शकता तापलेला असून तसे सिक्कीम मध्ये जे काही पुढील 7 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तर अजून जाणून घेऊया. बघू शकता या 6 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कोणते 6 राज्य आहेत बघू शकता आपल्या समोर आहे. जे काही भारतीय हवामान विभागाने ईशान्य जे काही भारतात 18 मे रोजी आसाम आणि मेघालय मध्ये जे काही 17 मे रोजी नागालँड बघू शकता मणिपूर आणि मिझोराम आणि त्रिपुरामध्ये जे काही सर्वात जास्त विजांचा जे काही कडकडाटासह जे काही आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त मे महिन्यात जो काही मे महिना चालू आहे तर नागालँड बघू शकता मणिपूर आणि मिझोराम मध्ये सर्वात जास्त जे काही जोरदार पावसाचा इशारा हा दिलेलाच आहे. तर अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. बघू शकता सर्वात जास्त कालावधी जे काही दिलेला आहे त्रिपुरा आसाम आणि मेघालय मध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर यापुढे जे काही तमिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचा जो काही अलर्ट हवामान विभागाने दक्षिण भारताबद्दल जे काही सर्वात जास्त मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तर किनारी जे काही आंध्र प्रदेशात 20 आणि 21 मे जे काही सर्वात जास्त हे महत्वाचे दिवस आहेत. बघू शकता वादळी वारा आणि जे काही सर्वात जास्त 7 दिवसात जे काही सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही आहे. तर कडक जे काही पाऊस हा पडलाच आहे. हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकातील जे काही आतील जे काही भागात 17 आणि 18 मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे काही तमिळनाडू पुडुचेरी आणि सर्वात जास्त कराडी जे काही बघू शकता कराईकल मध्ये जे काही 17 ते 19 सर्वात जास्त जे काही महत्वाचे दिवस आहे बघू शकता. या कालावधी जे काही पावसाची शक्यता ही दरम्यान तर लक्षद्वीप द्वारे जे काही बघू शकता आताची जी काही सर्वात मोठी बातमी आपण पाहिलीच आहे. तर यामुळे जे काही आपल्या समोर हे काय घडू शकतं पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच रायगडचे सर्वात जास्त जे काही बघू शकता प्रदेशातील जे काही रायलसीमा ह्या प्रदेश आहे बघू शकता भागामध्ये जे काही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल मध्ये जे काही वातावरण बदलणार पश्चिम आणि सर्वात जास्त उत्तर भारतात जे काही आगामी काळात जे काही हवामान बदलणार जम्मू काश्मीर मध्ये 19 आणि 20 सर्वात जास्त महत्वाचा दिवस उत्तराखंडामध्ये जे काही सर्वात जास्त 20 ते 23 मे त्याच्या काही दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज आहे. या काळात मेघगर्जना विजांचा जो काही कडकडाट आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात जे काही सर्वात जास्त 19 ते 23 मे सर्वात जास्त जे काही वादळी वारे आणि विजांचा जो काही कडकडाट पावसाची जी काही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्य भारतातील जे काही पावसाचा इशारा दिलेला आहे. तर हवामान विभागाने जे काही मध्य भारतातील जे काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील जे काही विदर्भ जे काही सर्वात जास्त 17 सर्वात जास्त महत्वाचा दिवस आहे बघू शकता रोजी जे काही विजांचे जे काही कडकडाटासह जे काही 7 ते 8 दिवसात जो काही पाऊस पडणार आहे. तर या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त जे काही सर्वांनी जे काही पालन केलेलं पाहिजे. जर का पालन नसेल होत तर बघू शकता आपल्या समोर आहे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह जे काही संकट हवामान विभागाकडून 15 राज्यांसाठी जे काही सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे. बिहारसह सर्व
सर्वात जास्त महाराष्ट्राचे हवामान जे काही देशभरातील हवामान पुन्हा एकदा बदलत असल्याचे जे काही दिसत आहे. हवामान विभागाने जे काही बिहार, झारखंड, जे काही राजस्थान, जे काही उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह जे काही 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जो काही इशारा दिलेला आहे, त्यामुळे जे काही सर्वात जास्त लोक हे देशातील जे काही हवामान आणि पुन्हा एकदा बदलण्याचे जे काही इशाऱ्याचे जे काही हवामान विभागाने जे काही बिहार, झारखंड, राजस्थान, जे काही उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह जे काही 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हा पाहिलाच आहे. बघू शकता भारतीय हवामान विभागाने IMD राजधानी जे काही सर्वात जास्त दिल्ली, मध्य प्रदेश, जे काही उत्तराखंड, सर्वात जास्त जे काही महत्वाचे राज्य आहेत जे काही उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब नॅशनल, जे काही बघू शकता पंजाबसह जे काही भागांमध्ये ताशी 75 किमी वेगाने जे काही सोसायट्यांचा वारा अपेक्षित आहे. उत्तर भारतातील जे काही राज्यातील तीव्र वादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे जे काही सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. हवामान विभागाने जे काही 17 आणि जे काही सर्वात जास्त महत्वाचे दिवस आहेत 3 ते 4 दिवसात जे काही धुळीचे वादळे आणि सोसायट्यांचा वाऱ्यांचा इशारा हा दिलेला आहे. रात्री हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट हा अपेक्षित आहे. आज तापमान जे काही 42 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर 18 मे जे काही सर्वात जास्त जे काही 43 अंश सेल्सिअस किमान तापमान हे राहू शकते. सेल्सिअस म्हणजे जे काही शक्यता आहे 21 मे जे काही सर्वात जास्त तापमान 41 अंश जे काही सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. तर उत्तर प्रदेशातील जे काही हवामान सर्वात जास्त महत्वाचे आहे. बघू शकता उत्तर प्रदेशातील जे काही अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तीव्र उष्णता जाणवत आहे. तर बादामसह जे काही पारा 44 अंशाच्या वरती गेलेला आहे सेल्सिअस द्वारे जे काही पोहोचलेला आहे. बघू शकता जे काही सर्वात जास्त प्रयागराज आणि झारेश जे काही सर्वात जास्त जे काही तीव्र उष्णता जाणवत आहे तेथे जे काही तापमान जे काही 44 अंशापेक्षा जास्त नोंदवलेले जात आहे. तर अशातच जे काही विभागाच्या जे काही अंदाजानुसार येत्या काही दिवसातच उत्तर प्रदेशात जे काही कोरडे हवामान अपेक्षित आहे. आज राजधानी लखनौ आणि आसपासच्या जे काही परिसरात आकाश निरभ्र राहण्याची जी काही शक्यता आहे. राजस्थान आणि सर्वात जास्त बघू शकता राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये जे काही तापमान वाढू शकते आणि जयपूर येथील जे काही IMD केंद्राच्या जे काही अंदाजानुसार राज्यात 17 मे सर्वात जास्त महत्वाची बातमी पुन्हा वाढणार. जे काही 17 मे पासून ते जे बघू शकता 7 ते 8 दिवसात जे काही बिकानेर जे काही विभाग, शेखावती प्रदेश जे काही सर्वात जास्त भरतपूर विभागाच्या उत्तर प्रदेशातील जे काही बघू शकता उत्तर भागातील अनेक ठिकाणी जे काही बघू शकता जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. या काळात जे काही ताशी 40 ते 50 किलोमीटर या काही वेगाने जोरदार वारे वाहण्याची जे काही शक्यता असून हलक्या पावसाची जी काही शक्यता आहे. बघू शकता बिहारमध्ये जे काही पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आलेला आहे. गया, जहानाबाद जे काही बघू शकता जहानाबाद जे काही औरंगाबाद, पश्चिम चंपावत जे काही बघू शकता चंपारण आणि भागलपूर जे काही पूर्णिया आणि मुंगेर जे काही बघू कैमूर आणि सर्वात जास्त जे काही बघू शकता भागलपूर जे काही बघू शकता आता जे काही मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आलेला आहे. ते काय मी सर्वात जास्त जे काही राज्य सांगितलेलं आहे. बघू शकता पाटणपान जे काही बघू शकता जे काही रोज कमाल तापमान जे काही 41 अंश जे काही झालेलं आहे. तर किमान जे काही तापमान बघू शकता तर 27 अंश जे काही सेल्सिअस राहण्याची जी काही शक्यता आहे. यामुळे जे काही सर्वात जास्त जे काही बघू शकता पावसाची शक्यता ही हिमालय जे काही बघू शकता हिमालयामध्ये जे काही सर्वात जास्त मोठी ही सर्वात जास्त बातमी येत आहे. बघू शकता हिमालयामध्ये जे काही समाज बघू शकता कांगरा, सोलन, कुल्लू आणि बघू शकता शिमला, चंपा जे का बघू शकता इथे ढगाळ आकाश राहील. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 40 किलोमीटर पर्यंत असू शकतो. 17 आणि 18 मे रोजी जे काही मनाली मध्ये जे काही कमाल तापमान 11 अंश सेल्सिअस तर किमान जे काही 1 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील जे काही बघू शकता तीव्र कमी दाबाचे जे काही पट्ट्याचे जे काही परिणाम हे होतच आहे. बघू शकता तामिळनाडूमध्ये जे काही स्पष्टीकरण दिसून येत आहे. या तीव्र कमी जे काही दाबाच्या जे काही पट्ट्यामध्ये जे काही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर भारतीय हवामान विभागाने IMD येत्या काही दिवसांसाठी जे काही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. 18 सर्वात जास्त महत्वाची बातमी दिंडीगुल, नेनी जे काही सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये जे काही मुसळधार पावसाची शक्यता ही नोंदवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे आणि ह्या बातमीला ह्या पुढे पर्यंत पोहोचावे. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. मला अजून खाली कमेंट करून सांगा तुमच्या इथे पाऊस पडतोय का नाही.